ड्रायव्हिंग करणं आपण विसरत नाही, पण अभ्यास करणं आपण विसरतो. ही गोष्ट तर सर्वांना मान्यच आहे. कितीही अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही, ही आपली कायमस्वरूपी म्हणजे लहानपणापासून आपण हे पाहतो. अभ्यास करताना अभ्यास आपला का लक्षात राहत नाही, याचं मी 1 ते 2 मिनिटात सांगत आहे. सर्वात पहिले म्हणजे अभ्यास करताना आपण दुसरे अनेक कामे करत राहतो. दुसरे अनेक कामे करत राहतो याचा अर्थ काय? आता सध्या ऑनलाईनच अभ्यास सुरू आहे. त्यामुळे मोबाईल 24 तास जवळ, नेट 24 तास आपलं सुरू असतं. सर्व कंपनी जिओ, आयडिया, वोडाफोन यांनी 1.5 GB नेट प्रत्येक दिवशी दिलेलं आहे. त्यामुळे 1.5 GB सर्व गाव बिझी असं आपलं स्लोगन झालेलं आहे. त्यामुळे 1.5 GB नेट कसं संपवायचं याच्या मागेच आपण लागलेलो असतो. म्हणून अ, चेतन मन म्हणजे अभ्यासासाठी आपण फक्त जास्तीत जास्त 10% मेंदू वापरतो. कारण 90% कामं आपली दुसरीकडेच चालू असतात. त्यामुळे आपला अभ्यास लक्षात राहत नाही. तर ह्या पुस्तकामध्ये 2 प्रभावांचा उपयोग केलेला आहे. ते 2 प्रभाव म्हणजे पहिला प्रभाव आहे त्याला प्लेसबो इफेक्ट म्हणजे प्लेसबो प्रभाव आणि दुसरा जो आहे हा नोसिबो इफेक्ट म्हणजे नोसिबो प्रभाव. तर प्लेसबो इफेक्ट म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. म्हणजे एखादी नकारात्मक घटना असेल, पण नकारात्मक जरी असली तरी त्याला आपण प्रेरणा देऊन ती सकारात्मक करून त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन हे शास्त्रज्ञ आपल्याला माहीत आहेत. तर त्यांची एक गोष्ट अशी आहे की लहानपणी ते जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा त्यांचे शिक्षक त्यांना शिकवताना बरंच समजवत होते, पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं. म्हणजे त्यांना लिहिता यायचं नाही, वाचता यायचं नाही. मग कंटाळून शिक्षकांनी एक चिठ्ठी लिहिली त्यांच्या घरी, की तुमचा मुलगा हा अभ्यासात हुशार नाही, त्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही, त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. ही चिठ्ठी अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याकडे दिली. पण अल्बर्ट आइन्स्टाईन यांना वाचता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ती चिठ्ठी त्यांच्या आईजवळ दिली. आईने ती चिठ्ठी वाचली व वाचल्यानंतर त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांची आई रडू लागली. मग अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी विचारलं, "आई तू का रडते?" त्यावेळेला आईने अल्बर्ट आइन्स्टाईन यांना समजू दिलं नाही. आईने सांगितलं, की "तू एवढा हुशार आहे, की तुला शिकवण्यासाठी ह्या शाळेमध्ये तुझ्या बुद्धिमत्तेच्या लायकीचे लोक उपलब्ध नाहीत किंवा शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे तुझा अभ्यास मी घरीच करून घेते." असं सांगितल्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं मनाला खूप चांगलं वाटलं व त्यांचा अभ्यास त्यांच्या आईने घरीच करून घेतला. आणि अशा प्रकारे जगाला एक मोठे शास्त्रज्ञ लाभले. ते शास्त्रज्ञ म्हणजेच अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्यांनी E=mc² हे सूत्र शोधून काढलेलं आहे. असे बरेच सूत्र हे आपल्याला हायस्कूलमध्ये माहीत आहेत. तर ह्या उदाहरणामध्ये प्लेसबोचा प्रभाव कशा प्रकारे झाला? लहानपणी ते हुशार नव्हते, परंतु त्यांच्या आईने प्रेरणा दिली आणि आईने प्रेरणा दिल्यानंतर त्यांच्यामध्ये जो मोठा बदल झाला आणि आपल्याला एक मोठे शास्त्रज्ञ लाभले. अशा प्रकारे ह्या उदाहरणामध्ये प्लेसबोचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा प्रभाव आहे नोसिबो इफेक्ट म्हणजे नोसिबेचा प्रभाव. म्हणजे हा प्लेसबोच्या विरुद्ध आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी सकारात्मक गोष्ट असली, पण त्याला आपण डिमोटिवेट करून नकारात्मक करायची. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे एखादा माणूस आजारी नाही, म्हणजे त्याची तब्येत चांगली आहे, पण असं जर चुकीने डॉक्टरांनी सांगितलं की तू आजारी आहे, पण हे आजारी आहे असं सांगितल्यामुळे त्याच्या मनात 24 तास तेच विचार असतात की मला काहीतरी झालेलं आहे. आणि या विचारांमुळे जो चांगला माणूस आहे त्याची तब्येत सुद्धा अचानक बिघडते आणि तो खरोखरच आजारी होतो. तर प्रत्येकाने आपले मन हे जरी एखाद्या नकारात्मक गोष्ट असेल, ती जर सकारात्मक केली तर आपल्याला भविष्यात त्याचा चांगलाच फायदा होईल व आपण सुखी व आनंदी होऊ. आज वर्ल्ड हेल्थ रिपोर्ट असं एक रिसर्च झालं आहे 2021 साली. त्यामुळे जगातील आनंदी लोक यांची एक लिस्ट प्रसिद्ध झाली, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. त्याच्यामध्ये 149 देशांचा सर्वे केला गेला, तर आपला हॅपीनेस इंडेक्स हा 139 नंबर आहे. आणि आपल्या पुढं
138 देश आहेत, ज्या देशांची नावं आपण ऐकले सुद्धा नाहीत. डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड यांचा नंबर 1, 1, 2, 3 नंबर आहे. तर अशा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपला हॅपीनेस इंडेक्स जर वाढवला तर नक्कीच फायदा होईल. व दाभाडे सरांनी, प्राचार्यांनी हा जो कार्यक्रम ऑनलाईन केला, तसेच भंडारे सर, भगत सर यांनी मेहनत चांगली घेतली, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी स्टुडंट मधून पूर्वा ढेपे हिला आमंत्रित करत आहे. पूर्वा. येस सर. नमस्कार. सर्वप्रथम मी 2 कविता इथे सादर करणार आहे. पहिली कविता आहे विंदा कर. ओळख सांग ना अगोदर पूर्ण तुझी, कुठल्या क्लासची? नमस्कार, मी पूर्वा दिलीप ढेपे, इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी, सेकंड इयर कॉम्प्युटर ब्रांच मध्ये शिकत आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या इन्स्टिट्यूटने एक कार्यक्रम आयोजित केले आहे, त्यामध्ये मी सहभागी होत आहे. त्यामध्ये मी 2 कविता, प्रसिद्ध लेखकांच्या 2 कविता बोलून दाखवणार आहे. सर्वप्रथम विंदा करंदीकर. विंदा करंदीकर यांची माहिती. 39व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले गोविंद करंदीकर एक ज्येष्ठ साहित्यिक होते. लेखक कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर हे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये भर घालणारे एक दिग्गज साहित्यिक होते. त्यांची एक कविता, आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावूनी उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, आता ये 72. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही, दुनिया जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. कवी विंदा करंदीकर. दुसरी कविता, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी. चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर. येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. हिच्या दरिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर कधी मागायास दान. स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान. कवी कुसुमाग्रज. धन्यवाद. काय घेतलं? हॅलो. यानंतर शर्वणी सुतार FY इन्स्ट्रुमेंटेशन हिला मी आमंत्रित करत आहे. शर्वणी. येस सर, येस. हे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. तर आज आपण इथे राजभाषा मातृदिनाच्या निमित्ताने जमलो आहोत. माझं नाव श्रावणी सुनील सुतार, FY इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटची मी विद्यार्थिनी आहे. तर आजच्या दिवशी माझा विषय आहे माझी मायबोली. मराठी भाषा आमची आहे, महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाते भान. काना मात्र वेलांटीचे मिळाले आहे वाण. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान.
अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करू सर. सर्वांना मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर उद्गारिले ज्ञानदेवी जगती मायबोली मराठी भाषा, अमृताची घेऊनी ती गोडी जगी वाढेल मराठी भाषा. महाकवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन 2000 पासून 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याचा उपक्रम सुरू झाला. या दोन्ही सुदिनाच्या औचित्य साधून 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी माध्यम सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या मायबोलीच्या सन्मानाचे आहेत. तर मायबोलीचा सन्मान करताच कुसुमाग्रज म्हणतात, माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी. माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी. बात मराठी सात मराठी जगण्याला अर्थ मराठी. जगण्याला अर्थ मराठी. भाषा कोणतीही असो, ती संस्काराची, संस्कृतीची आणि विकासाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातून आजचा मानव अत्याधुनिक बनला आहे. आपले मत, आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि सशक्त माध्यम म्हणजे भाषा. संपूर्ण विश्वात हजारो भाषा बोलल्या जातात. प्रामुख्याने प्रमाण भाषा आणि बोलीभाषा ही दोन त्याचीच रूपे. प्रमाण भाषा ही प्रशासकीय मानली जाते, तर बोलीभाषा ही व्यवहारात वा परस्परांशी संवाद करण्यात वापरली जाते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. किंबहुना तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या भाषांसोबत आता मराठी भाषेचा उपयोग इंटरनेटचा उपयोग करणाऱ्यांकडून होत आहे. ही मराठी भाषिक म्हणून आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब होय. महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि इथल्या संतांच्या परंपरा हे शिरवाडकरांच्या श्रद्धेचे विषय होय. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या 4 ओळीतून मराठी भाषेचे स्वाभिमान जागविले आहे. तर त्या ओळी म्हणजे, ओठावरी माय मराठी अशी दुधावरची साय. ओठावरी माय मराठी अशी दुधावरची साय. हिची वाढवा माधुरी ती कामधेनू गाय. हिची वाढवा मराठी ती कामधेनू गाय. धन्यवाद. धन्यवाद श्रावणी. त्यानंतर मी साई काळे, टी.वाय. पेट्रोकेमिकल याला आमंत्रित करीत आहे. नमस्कार, माझं नाव साई चंद्रकांत काळे. मी टी.वाय. पेट्रोकेमिकलचा विद्यार्थी. तर सर्वप्रथम मी सर्वांचे धन्यवाद करू इच्छितो मला या कार्यक्रमानिमित्त बोलण्याची संधी दिली. तर मी आज छावा पुस्तकातील एक उतारा वाचन करणार आहे. पान नंबर 440 छावा पुस्तकातील. 15 दिवस झाले. रायगडी आलेले संभाजीराजे 2 वेळा जिजाऊंच्या बैठकीला मुजरा देण्यासाठी आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी काय ते तेवढेच आपल्या वाड्याबाहेर पडत होते. त्यांचा सारा वेळ आपल्या वाड्यात केशव पंडित, उमाजी पंडित, उद्धव जोगदेव, कवी कुलेश यांच्याशी पुराण ग्रंथावर चर्चा करण्यात जात होता. तोच त्यांना दिलासा वाटत होता. त्यांच्या वाड्यात आत बाहेर करणारी धारव त्यांना सडे बघून एकदा धीराने म्हणाली, धाकलं बोला. तिच्या कपाळावरच्या गोंधणावर नजर ठेवीत संभाजीराजे म्हणाले. त्यांच्या तेजवान डोळ्यांकडे आणि माने मोठी गळून पडलेल्या केसांची कुरळत्या दाट धीराकडे बघता धाराऊ काय विचारायचे आहे तेच विसरले. तिचे अलीकडचे असेच होत असे. ऐन भरीचे महाराजांच्या मनावर उतरलेले धाकले बघताना तिला खऱ्या खुऱ्या दाखल्यांनी तिनं बघितलेले कैक बाल रूपे आठवायचे. धाराऊला गुमान थांबलेले बघून संभाजीराजांच्या मुद्रेची चिलबी झाली. तिला पाठमोरे होत संभाजीराजे स्वतःशी बोलल्यासारखे गोरगट म्हणाले, धाराऊ, आम्ही जाणतो तुम्हाला काय विचारायचे आहे ते. आम्हीच महाराज साहेबांना. झटकन धाराऊ पुढे झाली. आपली तर्जनी ओठांवर ठेवून तिने संभाजीराजांना रोखून ठेवले. क्षणात तिचे डोळे डगडून आले.
दाखलं म्या तुमची दूध पाजलंय, ते दगा फटका करणं बेमान नाही, त्यासाठी नाही म्या जीभ उचलली. गडाव येऊन 15 झाला. सुनबाईंचं तुम बरं वाईट म्हणून शब्दांनी दखलं घेतल्या नाही. काय वाटतं असेल त्यासनी? धाकल्या राणीसाहेबांनी भेट नाही तुम्ही, काय करावं त्यांनी? जे सांधायला प्रसंगी जिजाऊ थकल्या असत्या, ती धाराऊ आपल्या गावरान मायपोटी सांधू बघत होती. धाराऊ आम्हास कोणालाच भेटवासं वाटत नाही असं म्हणून कसं चालन? तुमची वाट बघून बघून थकलेल्या धाकल्या राणीसाहेब इकडंच याव्या निघाल्या. संग बाळ मासाबाई पुतळाबाई येत आहेत ते जाणवतात संभाजीराजे विचारात गेले. राणीवशाकडेच हा एक जागा त्यांच्या भरोशाचा होता. काही बोलावे असे हे एकच ठिकाण होते. धाराऊ निघून गेली. थोड्याच वेळात राजारामांचा हात हाती धरल्या मासाहेब पुतळाबाई बैठकी दालनात आले. त्यांनी तसे बघता संभाजीराजांना वाटले, खरोखरच बाळराजे यांच्या पोटी उपजायला पाहिजे होते. महाराजांच्यासाठी आंबेचे लोटके बरोबर घेऊन साताऱ्याला जायला निघणाऱ्या पुतळाबाई दिसताच खेचल्यासारखे संभाजीराजे पुढे झाले. त्यांचे पाय शिवून त्यांनी राजरामांचा त्यांच्या हातातील हात हलकेच आपल्या हातात घेतला. युवराज, बोलणे कसे फोडावे या विचाराने पुतळाबाई थांबल्या. जी, आमच्यावर नाराजी धरली तर आम्ही समजू शकतो, पण सुनबाईंचा काय दोष? त्या गडावर आहेत याचाही भान तुम्ही ठेवत नाही. हा कोण रिवाज? मासाहेब, एक सुवासिनी जन्म अभक्ष्य घेणार आम्ही शकतो. छान असा उतारा साई काळे यांनी वाचून दाखवलेला आहे. तर त्यानंतरचं पुढचं जे प्रेझेंटेशन आहे किंवा जे डिस्कशन आहे ते मी स्वतःच करणार आहे. तर मी सध्या पॉवर पॉईंट चालू करतो. तर मी या सब्जेक्टसाठी हे करत असताना मला एक पुस्तक नवीन असं भेटलेलं आहे, इंडस्ट्री 4 म्हणून, म्हणजे नव्या युगाची ओळख. तर हे जे पुस्तक आहे ते इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आणि बाकीच्या सर्वांसाठीच उपयुक्त आहे. तर मी म्हटलं की ह्या पुस्तकाचं आपण एक छोटंसं समालोचन करूया आणि त्यासाठी मी हे पुस्तक निवडलेलं आहे. तर हे जे पुस्तक आहे 2019 साली आलेलं आहे. मी तुम्हाला त्या पुस्तकाचं कव्हर दाखवतो. इंडस्ट्री 4 नव्या युगाची ओळख, आणि ह्याची जी 3री आवृत्ती आहे ती 2021 साली आलेली आहे. याचे जे लेखक आहेत ते डॉक्टर भूषण केळकर आहेत, ते जे IIT मधून PhD झालेले आहेत 1995 साली, आणि IBM मध्ये त्यांनी बरीच वर्ष जॉब केलेला आहे. त्यांच्याकडे 12 पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत आणि सध्या ते न्यूप्लेक्स टॅलेंट सोल्युशन पुणे येथे डायरेक्टर म्हणून काम करतात. मी त्यांचा फोटो पण तुम्हाला दाखवतो. आणि या पुस्तकाचं त्यांनी जे उद्बोधन याच्यासाठी केलेलं आहे किंवा हे कशासाठी लिहिलेलं आहे, तर आपले जे सध्या आपण इंडस्ट्री 4 वगैरे हे जे शब्द आहेत ते आपण या युगामध्ये सध्या म्हणजे आपल्या भारतामध्ये तर कमी ऐकायला भेटतात, आणि त्याच्याबद्दल सर्व पालकांमध्ये किंवा शिक्षकामध्ये आणि शाळांमध्ये उद्बोधन व्हावं या दृष्टीनं यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकासाठी स्वतः डॉक्टर माशेलकर सरांनी याला प्रस्तावना लिहिलेली आहे. तर हे पुस्तकातलं काही मी अनुक्रमित दाखवतो तुम्हाला. म्हणजे इंडस्ट्री 4 म्हणजे काय आहे, किंवा अतिशय छान भाषेमध्ये लिहिलेले आहेत. इंडस्ट्री 4चा इतिहास, कर्ता कर्म, बिग डेटा वगैरे. तर अशा टाईपचे पुस्तक आहे. याचं मी छोटंसं मी विश्लेषण करणार आहे. तर सर्वप्रथम लेखकाने सांगितलेलं आहे की इंडस्ट्री 4 म्हणजे काय. तर इंडस्ट्री 4 पाहण्यापूर्वी आपल्याला इंडस्ट्री 3 म्हणजे 1, 2, 3 हे काय आहे हे पाहावं लागेल. तर इंडस्ट्री 1 म्हणजे जेम्स वॉटनी ज्यावेळी
वाफेचा शोध लावला आणि त्यानंतर मग जे वाफेचं इंजिन चालू झालं, आगगाडी चालू झाली, तर ते 1784 साली चालू झाली. त्याला आपण इंडस्ट्री 1 असं म्हणतो. त्यानंतर 1870 साली इंडस्ट्री 2 ही संज्ञा वापरण्यात आली. त्याच्यामध्ये मास प्रोडक्शन, असेंब्ली लाईन, एकाच टाईपचं प्रोडक्शन, कार्स असो किंवा वस्तू असो, इलेक्ट्रिकल एनर्जी यांचा वापर खूप झाला. तर या सर्वांना ची सुरुवात 1870 सालापासून झाली, म्हणून त्याला इंडस्ट्री 2 म्हणतात. त्यानंतर इंडस्ट्री 3 हे 1969 सालापासून चालू झालं. त्याच्यामध्ये ॲटोमायझेशन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स युगाची सुरुवात झाली. त्याला म्हणायचं इंडस्ट्री 3. आणि इंडस्ट्री 4 म्हणजेच ज्याच्यामध्ये सायबर फिजिकल सिस्टीम आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, नेटवर्क आहे, तर हे जे सगळ्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट वगैरे, तर हे जी संज्ञा सगळ्या आहेत त्या इंडस्ट्री 4 मध्ये येणार आहेत. आणि इथून पुढचं जे युग आहे ते इंडस्ट्री 4चंच आहे. तर आता इंडस्ट्री 4 जे आहे ते ॲक्च्युली स्टार्ट कधी झालेलं आहे, तर जर्मन गव्हर्नमेंटनी हाय टेक स्ट्रॅटेजी प्रोजेक्ट 2011 मध्ये स्टार्ट केला. आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4चं जे कन्सेप्ट आहे ते हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 4 सूत्र त्यांनी सांगितली, म्हणजे कॉमन गृहीत धरलेले आहेत. त्यातलं पहिलं सूत्र आहे इंट्रोपरमेबिलिटी, म्हणजे उपकरणं आणि माणसं जोडणं. फॉर एक्झाम्पल मोबाईलचा यूज करून AC बंद करणं, याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स येतं. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी, म्हणजे माहितीची जी पारदर्शकता आहे, वरील हायर ऑथॉरिटीच्या खाली ही जी पारदर्शकता आहे ती याच्यामध्ये कन्सिडर करायची आहे. तिसरा जो याचा कन्सेप्ट आहे तो टेक्निकल असिस्टंट, म्हणजे तांत्रिक मदत एकमेकाला करायची आहे. आणि चौथा जो आहे तो डिसेंट्रलाइज डिसिजन, तर याच्यामध्ये विकेंद्रीकरण किंवा स्वतः निर्णय घेणे. तर हे 4 जे 4 कन्सेप्ट आहेत ते त्या इंडस्ट्री 4च्या याच्यामध्ये त्या जर्मन गव्हर्नमेंटनी सुरुवातीला ही 4 कन्सेप्ट इन्क्लूड केलेले आहेत. आता हे इंडस्ट्री 4चे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये 9 भाग येतात. पहिला जो आहे त्याच्यामध्ये ॲटॉनॉमस रोबोट जो आहे, म्हणजे आता काही दिवसापूर्वी आपण सोफिया नावाचा एक रोबोट पाहिलेला होता, त्याला सौदी अरेबियामध्ये नागरिकत्व मिळालेलं आहे. तर तशा टाईपचं जे काय संशोधन किंवा जे काय असेल ते याच्यामध्ये येतं. त्यानंतर सिम्युलेशन, म्हणजे आभासी प्रतिमा, एखादी गोष्ट आपण कोविड-19चं जे आपलं हे असेल सोल्युशन, म्हणजे कोविड-19 समजा 2022 मध्ये किती असेल, काय असेल, हे सध्याच्या याच्यावरून प्रिडिक्ट करणं, त्याला आपण सिम्युलेशन म्हणतो. तर हे सिम्युलेशन हा दुसरा भाग आहे. त्याच्यामध्ये तिसरा भाग जो आहे तो बिग डेटा ॲनालिसिस, त्याच्यामध्ये बँक मध्ये जी माहिती असते किंवा उपग्रहाची जी माहिती आहे त्याचा ॲनालिसिस करणे. त्यानंतर चौथी आहे व्हर्च्युअल रियालिटी, त्याच्यामध्ये गुगल ग्लास, गेम्स आणि आभासी वास्तव वगैरे आपण याचा उपयोग करतो. त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जी माहिती लागेल तेव्हा ती वापरायची, नेहमी सतत बाळगायची काही गरज नाही आहे. आणि प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस यासारखे भाग येतात. त्यानंतर 6वा जो पार्ट आहे इंडस्ट्री 4चा तो आहे सायबर सिक्युरिटी. तर सायबर सिक्युरिटीमध्ये आपण पाहतो की आता सध्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांचं क्लोनिंग वगैरे होतं किंवा सायबरचा यूज करून कोणाला फसवलं जातं वगैरे. तर तो जो पार्ट आहे याची जी सिक्युरिटी आहे तो जो पार्ट आहे तो याच्यामध्ये येतो. त्यानंतर 7वा जो भाग आहे इंडस्ट्री 4चा, दॅट इज म्हणजे त्याला म्हटलं जातं 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग म्हणजे काय की जसं आपण एखादं कागद आपल्या नॉर्मल प्रिंटरमध्ये काढतो तसंच द्रवरूप माध्यमातून एकावर एक असे थर रचून डिझाईननुसार प्रिंटिंग करणे, त्याला आपण 3D प्रिंटिंग म्हणतो. त्यानंतरचं त्याच्या पुढचं जे क्षेत्र आहे ते इंटरनेट ऑफ थिंग्स. तर इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या माहिती गोळा करून एखाद्या गोष्टीवर नियंत्रण करणे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माणूस घरामध्ये आला तर अचानक म्हणजे त्याची चाहूल लागल्यानंतर त्याचं बॉडी टेम्परेचर चेक करून त्या घरातले दिवे चालू होणे. तर अशा प्रकारे तांत्रिक मदत आणि माहिती या दोन्हींचं संयोजन करून जी गोष्ट केली जाते त्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो. आणि शेवटचं
ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजंटमध्ये मानवी मेंदू जसा निर्णय घेतो त्याप्रमाणे तो निर्णय त्या सिस्टीमला किंवा रोबोट असेल किंवा एखादी सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमला घ्यायला लावणे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. सर एक मिनिट. हा बोला सर. विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, कृपया जाऊ नका. बरेच जण सध्या मीटिंग सोडून जात आहेत. अच्छा अच्छा. अजून बरेच काही कार्यक्रम राहिलेले आहे. दोघा तिघांना मला पण अजून बोलायचं आहे भरपूर. मला हो पण हो. तर मुलांना जरा रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की कृपया सर्वांनी जाऊ नका. कार्यक्रम शेवटपर्यंत ऐका. आणि हा जो मी आता भाग सांगतोय हा अतिशय महत्वाचा आहे. इन फ्युचर जी इंडस्ट्री आहे याच्यावरच बेस्ड आहे. तर आता या इंडस्ट्री 4चे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते इंजिनिअरिंगमध्ये ऑब्व्हियसली असणारच आहे, पण त्याच्याबरोबरच मी अजून काही जे एरियाज वाचतोय त्याच्यामध्ये पण आहेत. फॉर एक्झाम्पल सायकॉलॉजी आहे, सोशल सायन्स आहे. तर यामध्ये कसं आहे की तुम्ही सध्या फेसबुक वापरता, व्हॉट्सअप वापरता, त्याचा वापर करून तुमची जी मानसिकता आहे कोणती एखादी वस्तू घ्यायची वगैरे त्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ट्रान्सलेशन म्हणजे मराठी टू इंग्लिश, मराठी टू फॅशन इंडस्ट्रीमध्ये आता सध्या बॉम्बेमध्ये फाल्गुनी नावाची एक व्यक्ती आहे. त्यानं फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हा इंडस्ट्री 4 किंवा AIचा वापर केलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्युझिकमध्ये 2017 साली पिसा या ठिकाणी पूर्ण म्युझिकचं जे कंडक्शन असतं ते या रोबोटनी केलेलं आहे. त्यानंतर पेंटिंगमध्ये आहे, हेल्थमध्ये पण आहे, लँग्वेजेसमध्ये पण आहे, वेगवेगळ्या लँग्वेज शिकवण्यासाठी. लॉजमध्ये पण याचं ॲप्लिकेशन आहे, मीडियामध्ये पण आहे. मीडियाचं मी एक एक्झाम्पल इथे सांगू शकतो की जेनोवा चायना या ठिकाणी एक अँकर 24 तास ते रेडिओ चालू असतो आणि त्याला ते माहिती इनपुट करत असतात आणि त्यानुसार ती माहिती तो 24 तास देत असतो. त्यानंतर फिलॉसॉफी आहे, कॉमर्स आहे, ज्याच्यामध्ये बिटकॉइन्स वगैरे असे जे हे आहेत आभासी चलन त्याचा पण वापर होतो. फार्मिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिडिक्शन करता येईल पावसाचं किंवा वेगवेगळ्या ह्याचं. तर अशा प्रकारे पूर्वी आपल्याला असं वाटायचं की एकाच इंडस्ट्री म्हणजे इंजिनिअरिंग असं नाहीये. तर आजकाल सर्व जे आपली जी क्षेत्र आहे तर ती सर्व क्षेत्र या इंडस्ट्री 4 या एरियाने म्हणजे मगाशी जी तुम्हाला हे जे 9 पार्ट सांगितले यांनी व्यापणार आहे. आता सध्याचं जॉब सिनारिओ काय आहे तर त्याच्याबद्दल पण त्या लेखकांनी डिस्कशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये रिसेंटली त्यांनी सांगितलं होतं की 62 वेकन्सी आहेत, त्याला जवळजवळ 93,000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि इन्क्लुडिंग PhD म्हणजे तो एक क वर्गाचा जॉब होता तर त्याला सुद्धा एवढे ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग PhD अशा टाईपचं सध्या आलेलं आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, मशीन लर्निंग याच्यामध्ये सध्या 50,000 वेकन्सीज आहेत. म्हणजे आपण म्हणतो की वेकन्सी आणि शाळा या सर्वांनी हे इंडस्ट्री 4 वर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि तिसरं जे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की TCS ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आजकालची जी फ्रेशर्स मुलं आहेत ती फ्रेशर्स मुलं जर मशीन लर्निंग, डेटा सायन्स किंवा अनालिस्ट असे जर कोर्सेस त्यांनी यूट्यूबवर किंवा इंटरनेटवर जे फ्री कोर्सेस आहेत ते फ्री कोर्सेस करून सुद्धा जर ते आम्हाला अप्लाय करत असतील तर त्यांना आम्ही डबल पॅकेज देऊ. तर अशा प्रकारची जी संधी जी आहे मुलांना आणि पालकांना ती या ठिकाणी या इंडस्ट्री 4च्या माध्यमातून भेटत आहे. तर आता सध्या आपण इंडस्ट्री 4 साठी काय करू शकतो म्हणजे एक विद्यार्थी म्हणून किंवा एक टीचर किंवा एक हे म्हणून. तर तुमचं जे जॉबचं जे नेचर आहे ते आता इथून पुढे चेंज होणार म्हणजे सारखं परमनंट टाईपचा जॉब किंवा सारखंच एकसारखं काम तर ते तुम्हाला इथं करून जमणार नाही. त्यानंतर तुमचं अपडेटिंग करावं लागेल. तुमच्या न्यू टेक्नॉलॉजी ज्या येत आहेत त्यासाठी तुम्हाला अपडेट करावं लागेल. आता जी मुलं इंजिनियर होऊ पाहतायत किंवा इंजिनियर होणार आहेत काही वर्षांनी. त्यानंतर तिसरा जो याचा प्लॅन आहे तो कंटिन्युअस लर्निंग ठेवलं पाहिजे असं लेखकांनी केळकर सरांनी सुचवलेलं आहे. त्यानंतर फ्युचर लर्निंग सिस्टीम कशी असणार आहे तर मेमरायझिंग आणि रिप्रोड्युसिंग सध्या आपण जे करतो तर ती सिस्टीम आता आपल्याला बाजूला ठेवायला लागेल. आणि त्यानंतर लर्न म्हणजे शिकायचं, अनलर्न म्हणजे जे नको आहे ते बाजूला ठेवायचं आणि परत रिलर्न म्हणजे परत शिकायचं. तर अशा पद्धतीची सिस्टीम जी आहे ती आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वांनीच नोकरीमध्ये असणाऱ्यांनी सुद्धा ही सिस्टीम अडॉप्ट करायला लागेल.
आणि तिसरी आहे सेल्फ लर्निंग. सेल्फ लर्निंग म्हणजे इंटरनेटवर पण बरेच काही मोठ्या मोठ्या चांगल्या MIT सारख्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आहेत, फ्री आहेत AI वर किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून सर त्याच्यावर. फास्ट करा आता. तर हो 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 त्याच्यावर मुलं जाताय. हो हो हो. त्यानंतर आत्ताचं स्टेटस काय आहे AIचं, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे सेक्टर आहे त्यांनी AI सगळ्या सेक्टरमध्ये वापरायचं सांगितलेलं आहे. CBSE मध्ये आपलं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे 8वी 9वी 10वी. त्यानंतर IITच्या प्रोफेसरांनी 12वीमध्ये AI वापरलेलं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. स्टेट बँक ऑफ इंडिया बडोदा याच्यामध्ये पण हे केलेलं आहे. आणि म्हणजे पुढं काय राहणार आहे, तर त्यांनी हे पण आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की इंडस्ट्री 5 सुद्धा 2021 ते 30 याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये ह्युमन आणि रोबोट हे एकत्र काम करतील. 5G टेक्नॉलॉजीचा वापर होईल आणि बायो इकॉनॉमिक्स ही जी सिस्टीम आहे त्याचा पण वापर होईल. तर असं म्हणजे पुढं पण काय सांगितलं, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मला की या पुस्तकातून मराठी विश्वामध्ये सर्वात चांगलं म्हणजे असं इंडस्ट्री 4 याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि अजून मी ॲडिशनल याच्यामध्ये माहिती सांगू शकतो की थिंक बँक म्हणून यूट्यूबवर एक कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये हे जे ऑथर आहेत डॉक्टर भूषण केळकर आहेत त्यांचे यूट्यूबवर पण यांचे लेक्चर्स आहेत. तर त्या सर्वांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्व टीचर, प्राध्यापक आणि मुलांनी सुद्धा हे इंडस्ट्री 4 म्हणजे काय आणि त्याचे कोणते पार्ट्स आहेत आणि त्याबद्दल शिकून तुमची जी पुढची वाटचाल आहे ती करावी. तर मी एवढं बोलून माझं छोटंसं या पुस्तकाचं इंट्रोडक्शन संपवतो आणि त्यानंतर मी प्राध्यापक भगत सरांना निमंत्रण करतो आणि त्यानंतर मग सर तुमचं होईल. यस, थँक्यू सर. सर तुमचा माईक अनम्यूट आहे. हां सर, थँक्यू सर, धन्यवाद सर. मुलं जात आहेत बरेचसे हो सोडून. हो हो तर फास्ट करा, शॉर्ट करा. हो हा सर. हा चालेल चालेल. भगत सर. हो सर. सर मी एक स्क्रीन शेअर केली ठीक आहे सर. मग सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद आणि या मराठी भाषा संवर्धनाच्या कथाकथनाच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आणि भगत सर स्टार्ट करा. हो सर, हो सर. सर आवाज येतो सर? हॅलो हॅलो सर, आवाज येतो सर माझा? सर माझा आवाज येतो? हा भगत सर स्टार्ट करा. माझं आवाज येतो ना माझा? एम आय ऑडिबल? सर माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो सर आवाज येतो का? सर माझा आवाज येतो काय? हॅलो हॅलो हॅलो. एक मिनिट सर, एक मिनिट, मला आवाज येत नाही आहे बहुतेक. हॅलो हॅलो सर नाही आहे का तयार? सर आवाज येतोय का माझा? आवाज येतोय? आवाज सर बरं, माझा सर. आवाज येतोय? आवाज येतो? सर आवाज येतो का माझा? आवाज येतोय? हा आवाज तुमचा सर म्यूट आहे. तुमचा आवाज बघत सर म्यूट आवाज आहे. येतोय? आवाज येतोय? हॅलो. माईक ऑफ आहे, माईक ऑफ आहे. बर बर बर, मी चेक करतो. सर मग तुम्ही स्टार्ट करू शकता. मी करू का? भगत सरांना सांगा. हा भगत सर तुम्ही सरांच्या नंतर. सर आवाज येतो का माझा सर? हॅलो हॅलो. हा येतो येतो येतो. हो थँक्यू सो मच. काहीतरी सेटिंग मध्ये गडबड झाली होती. एनिवे विल स्टार्ट. सर मी एक स्क्रीन शेअर करतोय. सर दिसतेय का? दिसतेय सर? अच्छा, एनिवे सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद. ह्या आजच्या कथाकथनाच्या भगत सर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर सरांना बोलू द्या का? हॅलो हॅलो. हॅलो. हा सर. भगत सर थांबा, तुम्ही आता जरा वेळ थांबा. बरं, लेट मी फिनिश. हा ओके. तुम्ही सरांच्या नंतर द्या मग. चालेल 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 चालेल. माझ्या माईकचा काहीतरी इश्यू होत आहे. हो हो चालतंय चालतंय. येस. ओके ओके. इश्यू माझा पण होऊ राहिलाय. बघूया काय होतं ते. सर सर. तर मी प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.
प्लीज. ओके. परत एकदा सगळ्यांचं या पंधरवड्यानिमित्त स्वागत. बरेच विद्यार्थ्यांनी चांगल्या कविता, कोणी ऐतिहासिक वाचन केलं, कोणी तांत्रिक सुद्धा वाचन केलं. काही शिक्षकांनी बौद्धिक पण देण्याचा, मराठीतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मराठीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कुठलं म्हणाल तर विनोद. आणि या विनोदाला आपण विसरून चालणार नाही. आणि आता ही संध्याकाळची वेळ झाली आहे, बरेच जण आता मीटिंग सोडतायत, परंतु त्यांना मला वाटतं खेळून ठेवणं या कार्यक्रमाला. आणि नंतर सरांचं बौद्धिक आपल्याला ऐकायचंच आहे मराठीमध्ये. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं परत एकदा या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. मी जे काय आज आपल्या पुढे वाचणार आहे ते फ आणि ह. कदाचित आपल्याला याच्यावरनं कळेल फ आणि ह, फसवणूक आणि हसवणूक. तरी कुणाचं पुस्तक आहे हे मी सांगायला नकोच आहे. लेखक सर्वप्रथम पहिल्याच पानावरती लिहितात, जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसाची फसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं, हे प्रश्नचिन्ह त्याने दिलेलं आहे. आणि अर्थात हे कोणाचं आहे आपल्याला समजलंच असेल. प्रसिद्ध लेखक, विनोदी लेखक पु ल देशपांडे यांचं आहे. पु ल देशपांडे यांचं एक विनोदी पुस्तक आहे, फसवणूक ही फसवणूक. आणि त्यांनी फ ला क्रॉस केलं आणि ह केला, म्हणजेच ही आपली फसवणूक असावी असं त्यांचं मत आहे. आणि ही हसवणूक व्हावी त्या उद्देशाने त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये छान छान लेख लिहिलेले आहेत. आणि मला पूर्ण आशा आहे की आपण ज्यावेळेस आपण हे लेख वाचू त्यातनं आपली हसवणूकच होणार आहे. त्या हसवणूकमध्ये त्यांनी बरेचसे काही टॉपिक दिलेले आहे. त्यातला मी जो टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजे पाळीव प्राणी. अर्थात आपण बघतो आपल्या सभोवताली भरपूर पाळीव प्राणी, पाळीव पक्षी आजकाल आपण बघत असतो. आणि पक्ष्यांचं वर्णन, या प्राण्यांचं वर्णन एखादा व्यक्ती मुंबईमध्ये चाळीमध्ये राहत असताना कसं करतो, त्यांना ते प्राण्यांचे अनुभव कसे येतात याचं त्यांनी खूप सुरेख उल्लेख या पाळीव प्राणी या धड्यामध्ये केलेला आहे. त्यातला अर्थात पाळीव प्राण्यांचा ज्यावेळेस त्यांनी उल्लेख केला तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे प्राण्यांचे उल्लेख करत असतो, बोलताना उल्लेख करत असतो, त्याचं त्यांनी खूप मजेशीर वर्णन त्यांनी केलेलं आहे. यामध्ये कुत्री असते, कुत्रा असेल, मांजरं असेल, बोखा असेल, कावळा असेल, चिमणी, चिमणा, पोपट, हत्ती, घोडा, बैल, मांजर, काकाकुवा, हंस, कोकिळा, म्हैस, गाय, मोर आणि आणखीन बरेचसे काही पक्षी आणि प्राणी यांचा अतिशय छानसा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि या पाळीव प्राण्यांमधनं मी एक प्राणी निवडलेला आहे आणि त्या प्राण्याबद्दलचा जो उल्लेख आहे ते मी या वर्णन वाचतो आहे. तो पाळीव प्राणी म्हणजे मांजर. पाळीव प्राण्यात मांजर हा एक खास संशोधनाचा विषय आहे. माझे आणि मांजराचे वैयक्तिक संबंध गोंत्यामार्फतच आले. गोंत्यातल्या मांजरांना शक्य तितक्या दूर सोडून येण्याच्या कामगिरीवर माझ्यावर नेमणूक होत असे. पण त्या कुटुंबाला तडीपार करून घरी यावे आणि आपल्या स्वागताचे म्याव त्यांनीच करावे असे घडत आले आहे. तडीपार केलेले गुंड जसे पोलीस चौकीवर फौजदाराच्या पाकिटातून सिगारेट ओढताना दिसतात, तशी ही गोंत्यात घालून सातासमुद्रापलीकडे सोडलेली मांजरे रात्री आपल्या शेजारी ताटाला असतात. मांजर नामक उपद्रव माणसे का पाळतात कोण जाणे. सत्ययुगातली मांजरे उंदीर खात असतील, हल्लीचे तेही काम करीत नाही. मांजर हा मुख्यतः बायकांच्या लाडाचा विषय आहे. मांजरीला कुरवाळीत बसलेले साहेब विरळच. नेम साहेबांनाच ते प्रेम अधिक. एक अत्यंत निर्बुद्ध औलाद आहे, अर्थात मांजराची, नेम साहेबाची नाही. कुत्री काहीतरी शिकतात. दोन पायावर उभे राहणे किंवा तोंडातून काठी आणणे वगैरे अर्थशून्य का होईना
पण काहीतरी खेळ करतात. मांजर आणि बोका हा गाढवाहून अधिक निर्बुद्ध प्राणी आहे. मनी ही वाघाची मावशी नसून टोणग्याची आत्या व मिशा असल्यामुळे काका देखील आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आपली मते स्पष्ट मांडायला मी भीत नाही, कारण मी कुणाच्याही ताटाखालचे मांजर नाही. ही गोष्ट मांजराची, 3 बोक्याची. डांबीस हा शब्द लहानपणी प्रथम ऐकला त्यावेळी बोक्याला इंग्रजीत डांबीस असे म्हणतात असे मला उगीचच वाटत होते. पण इंग्रजीत डांबीस नावाचा शब्दच नाही आणि बोक्याला देखील मांजरासारखे कॅटच म्हणतात हे कळल्यावर त्या भाषेच्या दौर्बल्याची कीव आली. बोका 2 अक्षरी शब्दात त्या प्राणी विशेषणाचे सम्यक दर्शन होते. सगळ्या मांजरांचे एकेकाळी मनी होत्या आणि प्रत्येक बोका बंड्या असे. नावाची विल्हेवाट सोपी होती. घरच्या बऱ्यांचा कुत्रा मोत्या असे, चलाक असला तर टिप्या, गावठी खंड्या आणि शिकारी वाघ्या. कुत्र्यांची नामावळी एवढ्यात अटपायची. मास्तर जमात जशी जोशी मास्तर, देशपांडे मास्तर, कुलकर्णी मास्तर एवढ्यात संपे, तसेही हेही होते. 5 फौजदारांपैकी 3 तावडे आणि 2 साळवी निघायचे. पाटलात सुभानराव भरपूर, तसे बैलात ढवळ्या पवळ्या या पलीकडे नाव नसे. भटजीत भिकमभटाची संख्या फार मोठी. थोडक्यात म्हणजे नावे जवळासारखी आपोआप चिकटलेली असत. मंडळी बारशाच्या वेळी नावे शोधण्यात वेळ दौडीत नसत. पुढच्या वर्षीच्या बारशाच्या तयारीला लागत. इंग्रजीचा अंमल चढू लागला आणि मनी मावशीची केटी झाली, जेनी झाली. माझ्या ओळखीच्या एका इंग्रजी सूर्याबरोबरच अस्त पावलेल्या राव बहादुरांनी आपल्या बोक्याचे नाव अलेक्झांडर असे ठेवले होते. दोघेही सकाळी एकमेकासमोर निश्वास चाटीत असायचे. हल्ली मांजरे इथे बसून उंदीर फक्त याला पकडत ना नाहीत, हे मी स्वभावनावर ऍडमिट कर. सांगतो. कोणी आलं तर ऍडमिट. आमच्या घरी उंदीर झाले. बाकी काय करू? गेल्या युद्धात रुझवेल्ट, चर्चिल आणि तू स्टॅलिन बस खाली बस. कुठेसे भेटले होते. त्या सुमाराची गोष्ट. घरात सर्वत्र उंदीर झाले होते. उंदराच्या गोळ्या खाऊनही ते जिवंत राहत. रात्रंदिवस खुडखुड झाली. काही करू नको. सापळे झाले, काय पिंजरे करू? झाले. ओली पिंपे आणली. आता पिंपे ओली करायची की उंदीर ओले करून त्यात टाकायचे यावर घरात मतभेद होता. शेवटी नाईलाजाने मांजरी आणली. प्राणी पालनाविषयी आमच्या खानदानात कोणालाच फारशी आस्था नाही. शौकाने काहीतरी ठेवून असावे असे कोणाला कधी वाटले असल्याचा कुठेच पुरावा नाही. प्रस्तुत मांजरी ही केवळ विशिष्ट कामगिरीवर ठेवण्यात आली, परंतु ह्या मांजरीने घरातल्या दुधाशिवाय आपण होऊन दुसऱ्या कशालाही तोंड लावले नाही. घरात रिकामी घाट असती तर आमच्या उंदराने एखाद्या बोक्याच्या अध्यक्षतेखाली तिच्या गळ्यात समारंभपूर्वक बांधली असती याची मला खात्री आहे. फार काय, समोरून 2-3 उंदीर चाल करून आले तर हीच पांघरुणात लपायची. हे म्हणजे नौसेना दलाच्या एखाद्या रिअल ॲडमिरलला मालवणच्या बंदरातला पडाव लागून उलट्या होण्यापैकी आहे. पण आमच्या नशिबी आलेली मांजरी तशीच होती. पडाव लागण्याचा प्रकार भारतीय नौसेना दलात अगदीच अशक्य आहे असे मानण्याचे कारण नाही. एके दिवशी मांजरीकडून कसली झटापट होत नाही हे पाहून ते उंदीर आल्या वाट्याने हताश होऊन निघून गेले. पण मांजरी राहिली. तिला कोणीही कधीही जवळ केली नाही. पांघरुणातून तिला चेंडूसारखे उडवण्यात येत असे. शेवटी घरात दुर्लक्षलेल्या वयात आलेल्या मुली जे करतात तेच तिने केले. गल्लीतल्या एका मवानी बोक्याशी सूत जमवले. तिचा सारा दिवस आरशासमोर राहून अंग चाट, मिशा साफ कर, शेपूट फेंदारून पहा असल्या गोष्टी चालू लागल्या. पुढे पुढे तो निर्लज्ज बोक्या फारच बोकाळू लागला. रात्री खिडकीखाली येऊन आर्त स्वरात हाका मारित असे. आमची खिडकी आणि समोरच्याची ओसरी यातून 2 गीते चालत. बाकी बोका आणि मांजरी यांचा प्रेम संवाद हा जवळजवळ माणसाच्या बोलीत चालतो. मला तर बोक्याच्या स्वरातून माझ्या मनीचे इतगूच सारे अशासारखे शब्दही ऐकू येत. त्यावेळच्या मन्या फारशा गात नसत. मधूनच म्याव कसे रे बोक्या सख्या म्हटल्यासारखे वाटे. हल्ली मनीच माझा होईल का बोका
अशी आपण होऊन प्रस्तावना करत म्हणतात. ती काय बिचारी मुकी जनावरे भोवताली पाहतात, त्यातून घेतात एक एक. असो, पुढे बोक्याची माव गीते बंद झाली आणि आमच्या मनीची कूस धन्य झाली. तेव्हापासून प्रत्येकाच्या पांघरुणात एक ह्या दराने मांजरे वाढली. पंक्तीला प्रत्येक जण डाव्या हातात छडी घेऊन बसायला लागला. एका हाताने छडी आपटीत आणि बंड्याच्या कृपेने फुललेले मनीच्या वंशाची पांगापांग करीत जेवणे उरकावी लागली. गोंत्यातून सोडा, बसमध्ये विसरून द्या, विरार लोकलमध्ये टाका, पुन्हा आपले जैसे ते. इकडे बंड्याही ऐकेना. शेवटी मांजरे घर सोडिनात म्हणून आम्ही सोडले. आणि ही जात कशी कृतज्ञ. इतक्या वर्षाच्या खाल्ल्या अन्नाला स्मरून त्यातले एकही मांजर आम्हाला दाराशी देखील पोहोचायला आली नाही. उलट सोहळ्यातल्या लोणच्या पापडाच्या बरण्या वगैरे विराड बदलीतल्या शेवटला किमतीऐवज घेऊन व्हिक्टोरियात बसलो. त्यावेळी कौलावर आमची मनी शेजारच्या बंड्या बोक्याच्या लाडात येऊन अंग चाटीत होती. मांजर माणसाला नाही, घराला दार्जिनी म्हणतात ते खोटे नाही. असल्या दगडा विटात गुंतणाऱ्या प्राण्याला माणसे का पाळतात देव जाणे. पोपट, मांजर, काका कोवा, फार काय. उद्या एखाद्याने सहज गंमत म्हणून रेडा पाळला तरी चालेल, पण कुत्रा पाळणाऱ्याचे माझे जमणार नाही. पोपटवाले फार तर तो सगळं करतो, सगळं बोलतो म्हणतील. मांजरवाले ते मांजर प्रभादेवीच्या मासळी बाजारातून सापडले असले तरी पर्शियन कॅट असल्याची थाप मारतील. रेडेवाला आपला रेडा वेद म्हणतो असं सांगेल, पण कुत्र्यावाल्याचं कौतुक कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. असाच एक प्रसंग. हो, खोटं वाटेल तुम्हाला, एकादशीला आमचा कुत्रा पाव बिस्किट तर सोडाच, पण चहा देखील तो घेत नाही. दुसरा म्हणतो, काय म्हणता? सांगते काय मग, परवाचीच गोष्ट. ह्याच रेडिओवर यांचं भाषण, यांचं म्हणजे त्या मिसेसच्या मिस्टरांचं रेडिओवर भाषण होतं. परवाचं ऐकलं का? छानच झालं. मध्ये थोडेसे खोकले, बाकी सुरेखच झालं. आवाज बारीक ओळखू येत नाही, पण हो, त्याचा ह्यानं कसा नेमका आवाज ओळखला, भाषण संपेपर्यंत हल्ला नाही जागचा. काय म्हणता ते कशाला? परवाचीच गोष्ट. आमच्या बेबीचं पत्र आलं वॉशिंग्टन. हो, आमचे जावई हल्ली जर्मनीतून तिकडे गेलेत बदलून. फोटो नाही का पाहिलात? जर्मनीत काढला होता. वरच्या कोपऱ्यातल्या खांबाला मागे उभे आहेत ते जावई आमचे. पुढच्या रांगेत हे नेहरू. जावयाचा फोटो काढला त्या दिवशी तेही तिथे होते म्हणे. हो, तर काय सांगत होते? बेबी आमची 2 महिन्याची बाळंतीण होती. जर्मनीला गेली तेव्हा मुलगी झाली. आता पुन्हा बघायचं काय होतं ते सप्टेंबर तारीख दिली आहे. हो, तर सांगत ते काय, बेबीचं पत्र आणून टाकलं बघा पोस्टमनने. हा कुठून आला कोण जाणे. हा म्हणजे कुत्रा. वरचा अमेरिकेचा स्टॅम्प पाहिला आणि थेट जाऊन उभा राहिला आतल्या खोलीत बेबीच्या फोटो पुढे शेपटी हलवी. पदरचं काय सांगते, परवाचीच गोष्ट. अशी परवाची गोष्ट म्हणत 100 गोष्टी कुत्र्याबद्दलच्या सांगितल्या जातात. सुमारे 1.5-2 तास मी काय म्हणता म्हणत होतो. या पलीकडे काहीच म्हटले नव्हते. तेवढ्या अवधीत मला कुत्रा हा प्राणी त्याच्या मालकापेक्षा, मालकिनीपेक्षा आणि एकूणच जगातल्या सगळ्यांपेक्षा किती हुशार असतो हे कळलं. हे सगळं ऐकल्यावर मला कुत्री पाळतात की कुत्री मालकांना ठेवून असतात असा सवाल माझ्या मनात पैदा झाला आहे. घरात कुत्रा असूनही त्याच्याविषयीची एकही कथा न सांगणारा मालक, विशेषतः मालकीन मला अजून भेटायची आहे. राखणदार कुत्री पाळणारे धनगर जर वगळले तर इतर मंडळी कुत्रा हा केवळ नव्या गोष्टी रचायचे निमित्त म्हणून वापरीत असावे. माझ्या परिचयाच्या एका ग्रस्ताचा कुत्रा फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो असा त्याचा दावा आहे. सिनेमातली गाणी सुरू झाली की रेडिओवर जग घेऊन ॲक्च्युली भुंकायला लागतो. त्यांच्या मालकीनबाई देखील म्हणतात, आय सिम्पली हेट फिल्म म्युझिक. धन्यवाद भरपूर काही बोलायला, परंतु मी आता थांबतो. आणि मला एक सांगायचं आहे की आपल्याकडे प्रत्येकाकडे मराठीच्या संदर्भातले जे काही चांगली पुस्तकं आहे त्याचा संच आपल्याकडे असावा. मला माहिती आहे प्रत्येकाकडे एक पुस्तक नक्की असेल. माझ्याकडे पु ल देशपांडेंची हसवणूक फसवणूक, व्यक्ती आणि वल्ली, श्यामची आईचं साने गुरुजीचं श्यामची आई, सुंदर पत्रे, गुरुजींनी जी आपल्या पत्नीला लिहिलेली आहेत सुंदर पत्रे,
असं पुस्तक गोपू काळेंचं पार्टनर आहे. कुसुमाग्रजांची विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे तो माझ्याकडे आहे. शिवाजी सावंतचं मृत्युंजय माझ्याकडे आहे. शांत शेळकेंचं गोंधन आहे आणि सुधा मूर्तीची वाईज अँड अदरवाईज अँड 3000 स्टिचेस असा पुस्तकाचा संग्रह माझ्या घरी आहे. आपल्याकडे पण नक्की पुस्तकं असतील तर ज्यांना कोणाला वाचायची असेल तर आपण एकमेकात देवाणघेवाण करायला काहीच हरकत नाही. आपल्याकडे जी पुस्तकं असतील ती एकत्र सडासंच करूया. भगत सर किंवा भंडारे सर त्याचं रेकॉर्ड करतील आणि मग कुणाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं ते वाचायचं आणि व्यवस्थित परत करायचं, जेणेकरून पुस्तकाची देवाणघेवाण होईल आणि पुस्तकं पण वाचली जातील. प्रामुख्याने यामध्ये मराठी पुस्तकेच असावी हा माझा आग्रह राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी भगत सरांना आमंत्रित करत आहोत. नमस्कार, धन्यवाद सर. ह्या सुंदर प्रोग्रामला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर मधुकर सर आपले प्राचार्य सर नेहमीच आपल्याला याच्यात मोटिवेट करतात असल्या नवीन नवीन गोष्टी शिकायला करायला. जे मनातलं जुनं आहे ते बाहेर आपोआप येतं, त्यामुळे खूप चांगलं आहे हे. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आणि त्यात खास मला सोबत भेटली ते आमचे डॉक्टर राजेंद्र सर आणि त्यात अजून भर घातली ते आमचे डॉक्टर रवींद्रनाथ सरांनी. खूपच सुंदर असं सबकॉन्शियस माइंडविषयी मराठीत खूप सुंदर सरांनी सांगितलं. आणि राजेंद्र सरांनी जे वेगवेगळे जे अत्याधुनिक आपल्या विद्यार्थ्यांना आता जे गरजेचं आहे ते, आणि ह्या 2-3 मुलांनी तर खूपच सुंदर श्रावणी, साई, पूर्वा आणि कविता आणि ते जे काही वाचन केलं खूपच सुरेख असं छान वाटलं. एकंदरीत हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं मला वाटत आहे आणि असा हा संपूर्ण असा वाटत आहे हा कार्यक्रम तरी. आणि मला इथे एक विशेष सांगायचं की आज मला जे राजेंद्र सरांनी ते खूप चांगले वाचक आहेत, त्यांचं वाचन खूप दांडगं आहे, खूप वाचत असतात. तर त्यांनीच मला एक उतारा खास, मी म्हटलं सर, ते म्हणाले की नाही तुम्हाला बोलायचंच आहे. तुम्ही म्हटलं सर तुम्ही सजेस्ट करा. तर त्यांनी सजेस्ट केलेलं एक छोटंसं मी तुम्हाला वाचून दाखवतो. डॉक्टर अनिल काकोडकरांचं आहे. हे खूप मोठे अणुशास्त्रज्ञ आहेत जे की बार्कमध्ये होते. तर त्यांनी एक वाढत्या म्हणजे मोठ्या होणाऱ्या मुलांसाठी लिहिलेले एक पत्र आहे. तर मोठे होत असलेल्या मुलांना, हे स्थूल वाचन आहे. तर याच्यामध्ये ना त्यांनी छोट्या छोट्या कामांमधनं असे काही इतके सुंदर उपदेश दिले. तर ते एक पत्र आहे खूप सुरेख असं, तर ते मी वाचतो तुमच्यासाठी. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. ते दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळे आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतके मुलं आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असे समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना की ते स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आला पाहिजे. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर आणि एक फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केले. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल,
फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधी लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं, म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांना जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. असे हे थोर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित असे डॉक्टर अनिल काकोडकर यांचं एक स्थूल वाचन मी आपल्यासमोर सादर केलं. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्र सर. धन्यवाद सर. आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेषतः प्राचार्य डॉक्टर दाभाडे सर, आर के जाधव सर आणि भरपूर इतर डिपार्टमेंटचे HOD आणि मुलांनी सर्वांनी या कार्यक्रमाला आपापल्या पद्धतीनं भाग घेऊन हा कार्यक्रम चांगला करण्याची हे केलं आहे. आणि सरांनी जो मध्ये उपक्रम सांगितला त्याच्यामध्ये मी पण काही पुस्तकं सर्क्युलेट करू इच्छितो. मगच तर आपण सर्वांनी मिळून ते एकत्र करून लायब्ररीमध्ये ठेवूया आणि मुलांना ते वाचवण्यासाठी उपयोगी पडतील. आणि मराठी भाषा जी आहे ती आपण स्वतः पण इथून पुढे मराठीतून बोलत राहू. आणि आपल्याकडेच राहते, ज्यांना हवं असेल ते आपण त्यांना देऊया. हो 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 तसं पण चालू शकेल, जेणेकरून आपल्याला हे होईल. किंवा एखादं पुस्तक आपण लायब्ररीला पण एखाद्या वर्षी वाढदिवसाला वगैरे दान देऊया, ते देऊ शकता, त्याच्याबद्दल काय नाही. हा त्याची एक संकल्पना ऍक्च्युली सर भगत सर आपण राबूया नक्कीच. की ज्यांना वाढदिवस असेल तर त्यांनी एक केक न पुस्तक, कापता विद्यार्थ्यांनी केक न कापता एक पुस्तक लायब्ररीला द्यायचं हा मराठीचं. इव्हन छोटस जरी एखादी कविता संग्रह असेल किंवा हे असेल तरी चालेल. आणि टीचरनी सुद्धा सर्वांनी एक पुस्तक लायब्ररीला दरवर्षी बर्थडेला द्यावं. आणि ज्यावेळी ते रिटायर होतील त्यावेळी एक चांगला अनुभव होता किंवा हे संच राहील मोठा एक. संच राहील. आणि जरी ते 10 वर्षांनी नंतर परत जरी आले तरी ते बघू शकतात. तर अशा पद्धतीचे आपण हा लाभवायला पाहिजे. अटेंडन्स रेकॉर्ड ठेवा, अटेंडन्स स्टार्ट कर. हो अटेंडन्स रेकॉर्ड ठेवा. आणि सरांनी हे पण घेतले, स्क्रीनशॉट सर घेतलेत तुम्ही बघा सर. चालेल. मग त्याचा एक रिपोर्ट बनवून आपण सरांना देऊ. ओके चालेल. आणि थँक्यू. आणि मी भगत सरांना म्हणे की अजून ज्यांनी भाग घेतला त्यांना एक आपण छोटंसं सर्टिफिकेट जर दिलं तर ते पण छान होईल. हो हो सर. चालेल. सर्वांना नमस्कार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू भगत सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. चारू चारवी काय चाललंय? काय करायचं?